हाय हॅलो गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. होप तुम्ही सगळे छान असाल. मी पण मस्त मजेत आहे. आज आंघोळ वगैरे झालेली आहे. आता ब्रेकफास्ट करून घेते. ब्रेकफास्टला काय बनवले दाखवते तुम्हाला. मेथीचा पराठा आणि दही आणि हे पोयता राईससाठी आलूचं स्टफिंग बनवलं. पोयता राईस या तुम्ही पण खायला. पोयता राईस ट्राय करा, माझा फेवरेट. आणि हे पण ट्राय करा विथ दही. भारी झालंय ना. म्हटलं चला आज चकली बनवूया. चकलीसाठी तांदूळ घेतलाय 4 वाटी. 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी मूग डाळ. हे सगळं स्वच्छ असं धुवून घेतलंय. आणि इथं नवीन बेडशीट आहे त्याच्यावरती वाळत घालणार आहे. असं एकदम पातळ आपल्याला पसरून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर मी हरभऱ्याची डाळ पसरून घेते. एकदम असा पातळ थर द्यायचा बरं का. आणि फॅन खाली सुकवायचा आहे आपल्याला 1-2 तासासाठी. त्यानंतर मग मी उडदाची डाळ पसरवून घेतली. उडदाची डाळ फार चिकट असते आणि पसरताना सारखी हाताला चिकटत होती. आणि मुगाच्या डाळीचं पण तसंच बरं का. हे पसरताना खूप इझिली दिसत आहे, पण ती डाळ माझ्या हाताला फार चिकटत होती. सगळ्यात इझी मला वाटलं की तांदूळ जे आहेत ते पसरवणे. एकदम पातळ थर दिलेला होता मी सगळ्या गोष्टींचा आणि 2 तासामध्ये सगळं माझं वाळून ड्राय झालं होतं. त्यानंतर मशीनला कपडे लावले होते ते पण झाले होते. मग आता म्हटलं चला वाळत घालून येऊया. बरीच कामं होती आजच्या दिवसामध्ये. आज चकली बनवणार आहे, तर अन्वीतला सारखं काही ना काहीतरी खायला लागतं म्हणून म्हटलं चला चकली बनवूया. मग आता सगळं हे धुवून ठेवलंय, वाळवत घातलं आणि आता त्याला मंद आचेवरती भाजायला लागतं ना. सगळं मंद आचेवरती भाजणार. त्यानंतर थंड झालं की संध्याकाळीच आता गिरणीमधून दळून आणणार. विनायक ऑफिसमधून आला की. विनायक ऑफिसला गेलेला आहे. फॅन लावून वाळत घातलेला आहे. एकदा असं फिरवून घेतले. बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे तांदूळ हा. एकदम पातळ असं याला हलवून घ्यायचं. इकडे मुगाची डाळ आहे. हे 1-1 वाटी आहे. म्हणजे छोटी आमटीची वाटी असते त्यानं 2 वाटी आहे. पण केवढं थोडं दिसत आहे ना याच्यावरती. जरासं एक हात पसरून घेतलं ना असं हलवून, म्हणजे छान वाळेल सगळीकडं. 1 तास झाला आता मला वाटतंय मी घालून याला. टाइम बघितलंच नव्हतं, पण याच्यावरून वाटत आहे 1 तास झालेला आहे. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. हे उडदाची डाळ आहे. वाळलेलं आहे बऱ्यापैकी हे. आणि इकडे तांदूळ आहे. तांदूळ तर पूर्ण वाळलेला आहे. अजून थोडा सौलसर पण आहे याच्यामध्ये. अजून एक तासभर वाळलं ना की मग मी याला भाजायला घेते. आता 12 वाजलेत. 1:15 12 वाजलेले आहेत. 1:15 मी याला सगळं छान असं भाजायला घेते. कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? माझं ज्वेलरी कलेक्शन कसं आहे? प्लीज कमेंट करून सांगा. माहिती आहे मला तुम्हाला आवडलेलंच असणार आहे. माझे सबस्क्रायबर आहात ना. जी माझी आवड तीच तुमची आवड, जी तुमची आवड तीच माझी आवड. नाही पण छान आहे. मी सिलेक्टेड आहेत ज्वेलरी सेट्स घेतलेले आहेत. आता माझ्याजवळ बँगल कलेक्शन पण आहे. ते पण मी एक दिवस तुमच्यासोबत शेअर करीन. देन साडी कलेक्शन, देन माझं ड्रेसेसचं कलेक्शन चालूच होणार आहे. तुम्हाला बरंच काही काही बघायला मिळेल. आत्ताच कपडे वाळत घालून आले आणि ओनरचा कॉल आलेला होता. ओनर आंटींचा. त्यांनी मला प्रसाद घ्यायला बोलवलेला होता. त्यामुळे आता अप्पम केलं होतं त्यांनी. सोबत 2 कटलेट, बीटरूटची बर्फी, पनीर आणि बटाटोची ग्रेव्ही. माझं पोट आता फुल आहे. मग जेवायला थोड्या वेळाने जेवीन किंवा अन्वित आल्यावरती जेवीन. आम्ही काय बनवलं जेवायला दाखवते तुम्हाला. इथं अगेन सांबरी रुळीची चटणी. यम 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 यम. आणि आपल्या सगळ्यांचा फेवरेट डाळ कांदा. मसूरची डाळ आहे ही. मला तर फार आवडतं. ही मसूरच्या डाळीचा डाळ कांदा त्याची एक स्टोरी आहे, सांगते तुम्हाला. मी कॉलेजमध्ये होते ना तेव्हा माझी एक फ्रेंड घेऊन यायची. तिची मम्मी सॉरी आई एवढं छान बनवायची ना, तिचा टिफिन मीच घेऊन संपवायचे. तिचं नाव प्रतिभा आहे. आता कॉन्टॅक्टमध्ये नाहीये, पण मला ती डाळीची चव अजून माझ्या तोंडामध्ये अशी आठवलं तरी अशी पसरते. फार छान बनवायची. तशी मला पण नाही बनवता आली आजपर्यंत. हा आहे आमचा जेरी. याला आता घेऊन मी माझ्या बारक्या बहिणीला कॉल केला होता. तिचं छोटंसं एक बाळ आहे, 8 महिन्याचं आहे. आणि तो एवढा खुश झाला ना याला बघून की त्याला पाहिजे होतं. व्हिडिओ कॉलमध्ये त्याला वाटत होतं की यावं आपल्याजवळ. असं त्याला समोरच दिसत होतं. सारखं फोन ओढायला बघत होता बिचारा. जवळजवळ एक 10 ते 15 मिनिटं खेळला याच्यासोबत. असं केल्यानंतर करतो ना आपण, असं केल्यावरती पण हसला तो. कसला भारी आहे ना जेरी. आता हा जाताना घेऊन जाणार आहे मी त्याच्यासाठी. त्याला खूप आवडला. आणि असल्या कलरची एक छोटी डॉल होती, ती आईनं त्याला दिली. त्याला वाटलं हे चाललं काही फोनमधनं बाहेर. आणि मग नंतर मी दाखवल्यावरती आणखी सरप्राईज झाला. नाचायला लागला याला बघून.
त्याला कसं समजणार ना की हे फोन मधला येणार नाही आपल्याला म्हणून, बिचारा. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. चला तर आजचा व्लॉग इथंच एंड करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय टेक्नॉलॉजी.